पवन निकळे साडे चप्पल कोणी आप खिला खिला वेचून आगे चप्पल टूट गई आप ये जे जमीन लेवलीन पडगीचं हे हेटे की सडजायवाडी ये शेती मोठं नुकसान होतं आणि जे फळी फरागीचं वन कोंब फूट जाता ये जो कुआं है ये पूरी मार ये नीचे से ये जो नीचे से ये है ये पूरी सड़ जाती है ये जो पानी क्या है ये रेती में अभी क्या माल खड़ा रहने वाला है ये हिला इसको कैविटी लग जाती है ये मर जाती अभी 100% एमआई समजा 30% नुकसान 40% नुकसान तो ये तक पान के साथ ये तक पूरी पान को कौन पूरी मर जाती ये पवन निकळे साडे आप चप्पल कोणी आप खिला खिला वेचून आगे चप्पल टूट गई आप हाँ ये सरळ कोपरा तिथून हाणते या इकडे नीटच येते असा नीट आहे ना असं नाला चला हो अन्याय झाला जा हो बटा कांचा ना पलीकडे होत
सुभाष रघुनाथ पावडे, राहणार आष्टी, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड, हे अर्धापूर ते फुलसांगी जाणारा हायवे, याच्यावर 2 पुलं होते. मोठ्या नदीचा एक पूल आणि वरफुलचं झालेलं पाणी आहे. तर पहिल्यानं सगळा सर्वे केला, इंजिनियरनं सगळा सर्वे केला, दोन्ही पुलाचा सर्वे केला. खालच्या माणसानं आणि खासदारानं हे 2 फुलं असल्यामुळे त्यानं 30 गुंठे जमीन घेतल्याबद्दल हे फुल कॅन्सल केला इंजिनियरनं, आणि हे आमच्या शेतीचं सगळं नुकसान झालं. हे काय करायचं ते डिपार्टमेंटनं आता ठरवा. प्रशासनानं आम्ही कागदपत्र केले, सगळं केले, डिपार्टमेंटनं काहीसुद्धा करू शकले नाहीत. हे खासदारानं 30 गुंठे घेऊन हे आमचा सगळा घोळ केला 2 फुलाचा. हे तर मोठा बांधला म्हणले. पहिला इंजिनियर काय अडाणी होता का? तर त्याला आम्ही सांगायला तर आम्हाला धापधडप करायले आणि पोलीस संरक्षण मागायले. ह्याने आम्ही काय केलं पाहिजे की आम्हाला हे लवकर उत्तर प्रशासनानं दिलं पाहिजे. आम्ही BDOला केलो, जिल्हा अधिकाऱ्याला केलो, कलेक्टरला केलो आम्ही अर्ज. आमची कोणी कदर करणं झाले खासदाराच्या याच्यामुळं, आणि आम्हाला वरच्यावर दबाव आणायले की आम्ही संरक्षण मागू. मी 30 गुंठे जमीन गेली तरी मी सोडायला तयार आहे. मी अतिक्रमांक केला नाही, यानं मागं अर्ज केले अतिक्रमांक केला म्हणून, तरी मी गुन्हानं बसलो. हातगाव तालुक्यात आष्टी गावा येथे आमची शेती आहे. गावाला भिडून जवळ नदीपाशी. मी तानाजी रघुनाथ पावडे, शेतकरी. आम्हाला काय थोडी शेती आहे 2-4 एकर. तर ते इस्टिमेटप्रमाणे हे रोड जे मोठा गेलेला आहे अर्धापूर ते फुलसांगी महामार्ग, त्याचं काम इस्टिमेटप्रमाणे होत नसल्यामुळे आमच्या शेतीचं खूप नुकसान झालं. आम्ही बार सरकारला विनंती करून आम्ही कलेक्टर ऑफिसला गेल्या, BDOकडे गेल्या, तरी आमची कोणी खबरदारी घेत नाही. माहितीचा अधिकार मागला तर कोणी देत नाही. त्याला बुवा इस्टिमेटप्रमाणे काम करा तुम्ही, आमची काही तशी मनाई नाही रस्ता अडवण्यास. मात्र इस्टिमेटप्रमाणे काम होत नसल्यामुळं आमच्या शेतीचं खूप नुकसान व्हायलं. आणि त्याच्या जवळी थोडी खासदार साहेबाने शेती घेतलेली आहे. आमच्या तिथे आहेत खासदार साहेब नागेश पाटील, त्याने थोडी शेती घेतलेली आहे. त्याच्यामुळं त्याने ते फुल त्या ठेकेदारावर दबाव आणून कॅन्सल केला. त्याच्यामुळं आमच्या शेतात पाणी खूपच जमा व्हायला. तर आम्ही उद्या लेकराबाळाचा प्रश्न आहे, कसं करावं काय नाही याचं काही आम्हाला उत्तर कुठं भेटत नाही. आणि बरेच दिवसापासून 3 वर्ष झालं लगातार आमच्या शेतीचं नुकसान व्हायला. विनंती करून आमच्यावर एवढा अन्याय होऊ नये याच्यामुळं आम्ही बार सांगलं तरी कोणी दखल घेत नाही. माझं नाव विठ्ठल देवराव कल्याणकर, 462 क्रमांक. आमच्याकडे रात्री मी जनावरं बाहेर बांधले होते. 12-1च्या अंधाऱ्यामध्ये कवाशाला आले की खुटे मारून बाहेर गाय होत्या. त्याच्यामध्ये माझी 4 जनावरांमध्ये 2 जनावर, 1 वासरू, 1 गाय गेलेली आहे आणि 2 आकड्यावर राहिलेले आहेत. अंदाजे नुकसान किती हजाराचं असेल? आता अंदाजे नुकसान 70-80 हजार रुपये झालं असेल. कोणाला प्रशासनाला कळवलं का? प्रशासनाला काही कळलं नाही. एवढं पाणी गेल्यामुळे ते नदीचं खोदकाम अर्ध्यापर्यंत झालेलं आहे. ते सर्जेसराव देशमुखच्या आकड्यापासून त्याच्या पुढे खोदकाम झालेलं नाही, तिथपर्यंत झालेलं आहे. ते पिकं तर सर्व वावरातली गेलेली आहेत. केळी, मिळी, सोयाबीन काहीच राहिलं नाही. फक्त माझे आता हाती दूध खाती जनावरं गेली, दुधाचे 2. आता आम्ही कसं करावं शासनाने काय पुढं काय कोणाला शेतकऱ्याला कळवलं का? हो, कळलं येत ना साहेब. पुढे गेली तर माझं आता काय बघणार त्या पाण्यामध्ये कितीपर्यंत पाणी येत आहे त्याचं काही रिपोर्ट आलं नाही आपल्याला. जरा वासरू केवढं होतं? वासरू चांगला दूध पिया थोडं मोठं होतं. 80-90 हजार रुपये असं दोघी म्हणजे गायन वाचून. पंचनामे केले तर बरं होते आमच्या शेतकऱ्याचा, गरीब माणसाचा फायदा काही नाही तर काय होणार ना. मग असंच सरकार केले तर ते फक्त मध्ये दुःख भरून द्यावे सरकारने. आता त्याच्या पुढे तर काही नाही आम्हाला बोलायचं. आमची सोयाबीन सर्व गेलेली आहेत. पंचनामा काय केले नाहीत. आणखी पंचनामा करतील तेव्हा आले बघायला. ती एक अडकली मग खेळी म्हणजे आज ती 2 गाई गेल्या वाहून. 1 कारवडानी गाय होती, 1 गटली आमची. जनावर गेले असतील माझं समोर किती जनावर गेले असतील की ते पत्ता नाही आपल्याला. वाडी, जवळा, सरेगाव हे सर्व या लाईनला येतात.
आणि आता ते माझ्या शेतकरी शेजारी जवळपास हातं कैलासराव भास्करराव देशमुख त्याची बी केळीचे नुकसान विठ्ठल देवराव कल्याणकर. आता माझे 2 ढोरं गेलेले आहेत वाहून, 2 अडकली होती केळीमध्ये. आता माझं दूध होतं ते लेकराचं बंद झालेलं आहे या मुसळधार पावसामुळे या 2 दिवसाच्या. अंदाजे नुकसान माझं 1 लाख रुपयाचा उपाय झालेला असेल. काही पंचनामे वगैरे काही कळवलं? पंचनामे वगैरे काही झाले नाहीत आणखी. एकच गाय दिसू लागली, 2 गाया गेलेल्या आहेत. ते बी नेऊन बांधली आता साईडला आहे का. आता माझा हातातून दुधाचा खेळ गेलेला आहे सगळा. जनावरांचा पंचनामा करून आम्हाला तात्काळ हे द्यावे. आमचे सोयाबीन ते गेले आमचे हे दूध खायची पूर्ण गेलेले आहेत आता साहेब. आता बघून घ्या कसं करायचं. त्याचे जनावरं गेले असतील आणखी त्याचं काय मला पता नाही. मी आता आलेलो आहे. माझ्या 2 गाय गेल्या त्या, एक गटलेली आहे एक अडकल्यामुळं. नुकसान 1 लाख रुपयापर्यंत झालेलं असेल साहेब. आता हे बघा त्याच्यापूर्वी कसं बाहेर ते पंचनामे करणे. आमचे सोयाबीन एकही राहिलेले नाहीत, सर्व सोयाबीन गेलेले आहेत. अतिमुसळधार पावसामुळे पुसद, महागाव, उमरखेड, दिग्रस या तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये काळजाचा ठाव घेण्या इतकं दुःख आज शेतकऱ्यांवर ओढावलेलं आहे. होत्याचं नव्हतं झालं. सुपीक जमिनीमध्ये शेती खरडून गेल्याने दगडधोंडे जाता या शेतामध्ये शिल्लक राहिलेली आहे. पूर ओसरला पण शेतकऱ्यांच्या अश्रूंचं काय. आज होतं नव्हतं ते मातीत घातलं आणि शेतकऱ्यांना आज मातीत जाण्याची वेळ या नैसर्गिक आपत्तीमध्ये निसर्गाच्या दृष्टचक्रात शेतकरी सापडल्याने हताश आणि शेतकरी हतबल झालेला आहे. मी आपल्या माध्यमातून राज्य शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे मागणी करतो. SDRF आणि NDRFच्या माध्यमातून प्रति एकर 50,000 रुपयाची मदत या आर्थिकदृष्ट्या कोसळलेल्या शेतकऱ्यांना करून त्यांना उभं करण्याचं काम सरकार म्हणून या शासनाची जबाबदारी आहे, अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्य शासनाकडे करतो.